सावरकर प्रवर्तित हिंदुत्व प्रकरण 4। आतापर्यंत आपण सिंधू हा शब्द कसा बनत गेला हे मुख्यतः संस्कृत ग्रंथांच्या आधारे पाहिले आणि जेथे वर्धमान होणाऱ्या हिंदी राष्ट्राच्या कल्पनेला सिंधुस्थान हेच नाव इतर प्रचारात आलेल्या सर्व शब्दांपैकी अधिक सार्थ असे वाटले, तेथे आपण आपल्या विवेचनाचा धागा आधीच सोडला होता। कोणत्याही तऱ्हेच्या विशिष्ट एकांगी आणि कोत्या दृष्टीचा अर्थबोध आर्यावर्त या शब्दातून निघू शकतो, तसा या सिंधुस्थान या शब्दामधून निघू नये म्हणून या शब्दाच्या व्याख्येत कोणत्याही तऱ्हेच्या विवक्षित संस्थेचा अथवा पक्षाचा संबंध न येईल अशाच रीतीने खबरदारी घेतली आहे। उदाहरणार्थ, आर्यावर्ताची एका ग्रंथातील व्याख्या अशी आहे: चातुर्वर्ण्य व्यवस्थानम यस्मिन् देशे न विद्यते तम म्लेंछ देशम जानीयाद आर्यावर्तस्ततः परम। ही व्याख्या जरी युक्त असली तरी चिरस्थायी नाही। कोणतीही संस्था ही समाजाकरिता असते, समाज किंवा त्याचे ध्येय ही काही त्या संस्थेकरता नसतात। चातुर्वर्ण्य संस्था हिचे जे इच्छित कार्य ते कार्य संपल्यावर किंवा ते कार्य तिच्या हातून पुढे न होऊ लागल्यावर बंद पडेल, परंतु तेवढ्याने आपला देश म्लेंछ देश, परकीयांचा देश होईल काय? संन्यासी, आर्य समाजी, शीख आणि इतरही पुष्कळ पंथ चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य करीत नाहीत म्हणून काय ते परकीय झाले? छे छे, ते रक्ताच्या, वंशाच्या, देशाच्या व देवाच्या बंधनांनी आमचे आहेत। तम वर्ष भारतम नाम भारती यत्र संततिः ही व्याख्या 100 पटीने अधिक चांगली। आपण सर्व हिंदू एकच आहोत, एक राष्ट्र आहोत, कारण आपले एकच रक्त आहे। भारती संततिः। बुद्ध धर्माच्या या उदयास्ताच्या आपल्या ऐतिहासिक कालात एक समयावच्छेदे करून हिंदुस्थानातील देशी भाषांचा विलक्षण प्रसार व विस्तार झाला व संस्कृत भाषा ही फक्त विद्वान लोकांच्या परंपरेतच किल्लेकोटाप्रमाणे बंद झाली। ती इतक्या दुर्बलतेने की कोणताही नवा विचार किंवा नवे नामाभिधान हे सर्वमान्य होण्याच्या आधी त्याचे संस्कृतमध्ये भाषांतर करावे लागत असे। त्यामुळे साहजिकच नेहमीचा व्यवहार व राष्ट्रीय आणि सामाजिक घडामोडी यांचे हळूहळू प्राकृत भाषेतच आविष्करण होऊ लागले। त्यामुळे प्राकृत भाषाच लोकांच्या सजीव आणि उसळणाऱ्या विचारांना नित्य नवीन तऱ्हेने, जोमदारपणाने व अचूक रीतीने मूर्त स्वरूप देण्याला अधिक समर्थ बनली। याचा परिणाम असा झाला की सिंधू आणि सिंधुस्थान हे शब्द जरी काही वेळा संस्कृत ग्रंथात सापडतात, तरी संस्कृतमध्ये लिहिणारे विद्वान लोक त्यावेळच्या भाषा गांभीर्याच्या कल्पनेप्रमाणे आपल्या देशाला भारत हेच नाव प्रामुख्याने देऊ लागले। इकडे सर्व प्राकृत भाषांमधून बहुधा एकमेवाद्वितीय रीतीने अधिक लोकप्रिय व सजीव अशा हिंदुस्थान याच नावाला लोक पूर्वीच्या अत्यंत प्रिय असलेल्या भारत किंवा आर्यावर्त या नावापेक्षा अधिक चिकटून राहिले। संस्कृतमधला स हा हिंदी प्राकृत भाषांमधून अथवा परकीय भाषांमधून ह कसा होतो याच्याबद्दलचे पुनर्विवेचन करण्याची येथे जरुरी नाही। त्यामुळे प्रचारात असलेल्या सर्व देशी भाषांमधून हिंदुस्थान व हिंदू या नावाचे भरपूर उल्लेख सापडतात। संस्कृत भाषा ही चिरकालपर्यंत आमच्या जातीचा एक अमूल्य ठेवा म्हणून कायम राहील, कारण आमच्या लोकांचे मूलभूत ऐक्य तिच्या योगे भक्कम पायावर उभारले गेले। आमचे आयुष्य तिने संपन्न केले, आमच्या आकांक्षा तिने उदात्त बनवल्या आणि आमच्या जीवनाचा झरा पुण्यमय ठेवला। हे जरी सर्व खरे आहे, तरी पण आपल्या लोकांच्या जिवंत आणि व्यवहारामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेचे स्थान मात्र प्राकृत भाषेनेच पटकावले। ही प्राकृत भाषा म्हणजे संस्कृत भाषेची सर्वात वडील मुलगी, जिला अत्यंत अन्वर्थक रीतीने हिंदी अथवा हिंदुस्थानी असे नाव प्राप्त झाले ती होय। ही हिंदी म्हणजे पूर्वीचे सिंधू अथवा हिंदू यांच्या वाङ्मयाचे व राष्ट्रीयपणाचे जे वंशज त्यांची भाषा होय। हिंदी ही सर्वस्वी हिंदुस्थान अथवा सिंधुस्थानची भाषा होय। हिंदुस्थानीला राष्ट्रीय भाषेच्या दर्जावर बसवण्याचा प्रयत्न काही नवा अथवा मारून मुटकून केलेला आहे असे नाही। हिंदुस्थानामध्ये ब्रिटिश लोकांचे राज्य सुरू होण्याच्याही पूर्वी
कित्येक शतके ह्याच भाषेच्या द्वारे सबंध हिंदुस्थानमध्ये व्यवहार चालत होता. रामेश्वराहून निघणारा व हरिद्वारपर्यंत जाणारा एखादा साधू किंवा व्यापारी याच भाषेने आपले मनोगत सर्व हिंदुस्थानामध्ये अवगत करून देत असे. संस्कृताच्या द्वारे पंडितांच्या व राजे लोकांच्या सभांमध्ये ओळख होत असेल, परंतु हिंदुस्थानींच्या द्वारे मात्र राजसभेपासून तो बाजारापर्यंत सर्व ठिकाणी अप्रतिहत संचार चालत असे. एखादा नानक, एखादा चैतन्य, एखादा रामदास यांना या भाषेच्या योगाने सर्व देशभर आपल्या प्रांताप्रमाणेच मोकळेपणाने शिक्षण देत आणि उपदेश करीत संचार करता येत होता व त्यांनी त्याप्रमाणे तो केलाही. ह्या आपल्या स्वाभाविकरित्याच असलेल्या राष्ट्रीय भाषेची वाढ आणि विस्तार ही आपली पुरातन जी सिंधुस्थान अथवा सिंधू आणि हिंदुस्थान अथवा हिंदू ही नावे यांच्या पुनरुद्धाराशी समकालीन झाली व त्याचा क्रमप्राप्त परिणाम असा झाला की हिंदुस्थानची ही राष्ट्रीय भाषा सर्वांच्याच मालकीची असल्यामुळे तिचेही नाव हिंदुस्थानी अथवा हिंदी असे पडले. हूण आणि शक लोकांना आपल्या पराक्रमाने हुसकून दिल्यावर सिंधुस्थानाला पुन्हा एकदा अनेक शतकेपर्यंत अविचलित स्वातंत्र्य प्राप्त झाले व त्या योगाने ही भूमी पुन्हा एकदा शांतता आणि समृद्धी यांचे निवासस्थान बनली. स्वातंत्र्याची सर्व सुखे राजापासून रंकापर्यंत सर्वांना मुक्तपणाने मिळू लागली. या स्वातंत्र्याच्या जवळजवळ 1000 वर्षांच्या चिरकालामध्ये जे वैभव व जो गौरव एकसारखा होत होता त्याबद्दल त्यावेळच्या देशभक्त लेखकांनी हर्ष निर्भरतेने अनेक वर्णने केली आहेत. ग्रामे ग्रामे स्थितो देवः, देशे देशे स्थितो मखः, गेहे गेहे स्थितम द्रव्यम, धर्मश्चैव जने जने. सिंहल देशापासून ते काश्मीर पर्यंत एका रजपुतांचीच घराणी राज्य करीत होती व पुष्कळ वेळा लग्न संबंधाने त्याचे जिव्हाळ्याचे संबंध जमत व त्याच्याही पेक्षा शौर्याच्या व एकाच संस्कृतीच्या पूर्व परंपरेने ते एकमेकांशी अधिक संबद्ध होत. सर्व राष्ट्राचे जीवन यापन हे उदार आणि उदात्त अशा एकतान रीतीने होत होते आणि ही राष्ट्रीय वाढ त्याच अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय जीवन ऐक्याचे बाह्य निदर्शन होते. परंतु वारंवार इतिहासामध्ये दिसून येते त्याप्रमाणे हीच अबाधित शांती आणि समृद्धी आपल्या सिंधुस्थानाला खोट्या सुरक्षितपणाच्या खात्रीने आणि केवळ स्वप्नसृष्टीमध्ये विहार करण्याच्या सवयीने गाफील करून ठेवती झाली. अखेर ज्या दिवशी गझनीच्या महमूदाने सिंधुस्थानची सरहद्द जी सिंधू नदी ती ओलांडून सिंधुस्थानवर स्वारी केली त्या दिवशी ही मूढ झोप मोडली जाऊन सिंधुस्थान खडबडून जागा झाला. त्या दिवसापासून भीषण असा जीवन संग्राम सुरू झाला. परकीयांशी जमलेल्या झगड्या वाचून दुसरी कोणतीही गोष्ट आत्मीयतेची जाणीव इतकी तीव्र करू शकत नाही. अनेक प्रकारच्या लोकांमध्ये ऐक्य घडवून त्यांची एका राष्ट्रात व अनेक राष्ट्रांची एकाच शासन संस्थेत उत्क्रांती करण्याचे काम समान शत्रूच्या चढाई इतके दुसरे कशानेही होत नाही. द्वेष हा ज्याप्रमाणे फूट पाडतो त्याचप्रमाणे संधीही घडवून आणतो. ज्या भयंकर दिवशी तो प्रसिद्ध मूर्तिभंजक सिंधू नदी उतरून अलीकडे आला त्यावेळी इतकी हिंदुस्थानाला एकजीव होण्याला दुसरी कोणतीही अधिक परिणामकारी व बलवत्तर संधी प्राप्त झाली नाही. मुसलमान लोक याच्याही आधी कासिमच्या अधिपत्याखाली सिंधू नद उतरले होते, परंतु तो घाव केवळ वरचा व ओझरता लागला होता, कारण सिंधुस्थानच्या हृदयावर काही घाव बसला नव्हता व घावाचा रोखही काही हृदयावर नव्हता. खरा झगडा महमदापासून हटातटाने सुरू झाला व तो अखेर असे म्हणावयास काही हरकत आहे का की अब्दाली बरोबर संपला. वर्षापाठी मागून वर्षे, तपापाठी मागून तपे, शतकापाठी मागून शतके हा लढा चालूच होता. अरबस्थानातला पूर्वीचा अरबस्थानपणा सर्व निघून गेला. इराण उद्ध्वस्त झाला. इजिप्त, सीरिया, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, तारतरी थेट ग्रानडापासून तो गझनीपर्यंत राष्ट्रेच्या राष्ट्रे व अनेक तऱ्हेच्या संस्कृती इस्लामच्या शांततेच्या तलवारी पुढे चक्काचूर होऊन गेल्या. परंतु हिंदुस्थानात मात्र प्रथमच हा चमत्कार घडला की इस्लामच्या तलवारीला आघात करण्यातच फक्त यश आले, परंतु तो आघात सर्वनाश मात्र करू शकला नाही.
प्रत्येक आघाताबरोबर ही समशेर अधिक अधिक बोथट होऊ लागली. प्रत्येक वेळेला हिचा घाव खोल गेला, परंतु प्रत्येक वेळेला घामातून बाहेर येऊन पुनरपी घाव करण्याकरता ही उचलली जाताच पूर्वीची जखम भरून आलेली आढळली. जीत झालेल्यांचा चिवटपणा जेत्यांच्या चिवटपणापेक्षा अधिक चिवट ठरला. या उभय पक्षामधील हे अंतर केवळ उग्र होते इतकेच नाही, परंतु ते भीषणतेने असम होते. ज्यांच्याशी हिंदुस्थानाला झगडा करावा लागला ते काही एक जाती, एक राष्ट्र, एक लोकसंघ असे नव्हते, तर जवळजवळ सर्व आशिया खंडाशी व नंतर मग लगेच सर्व युरोप खंडाशी हिंदुस्थानाला झगडा करावा लागला. अरब लोक सिंध प्रांतात शिरले व त्यांना एकट्यांनाच यापेक्षा अधिक काही करता आले नाही. लवकरच त्यांना स्वतःचे स्वातंत्र्यही स्वतःच्या देशात सुरक्षित ठेवता आले नाही आणि पुढे तर एक जाती या दृष्टीने त्यांचे नावही ऐकू येईनासे झाले. परंतु तिकडे हिंदुस्थानाला मात्र एकट्याला अरब, पर्शियन, पठाण, बलुची, तारतर, तुर्क, मोगल वगैरे जातींच्या जगाला व्यापणाऱ्या प्रचंड झंझावाताने व्याप्त झालेल्या मानवी सहारा वाळवंटाशी सारखा झगडा करावा लागला. धर्म ही एक प्रचंड प्रचोदक शक्ती आहे. त्याचप्रमाणे लूट करण्याची चटक ही देखील एक अशीच शक्ती आहे. परंतु जेव्हा धर्मबुद्धी ही लुटीच्या लालसेने चेतवली जाते आणि लुटीची इच्छा ही धार्मिक बुद्धीला सखीप्रमाणे होते, त्यावेळी या दोहोंच्या संमेलनाने जी एक प्रचोदक शक्ती उत्पन्न होते तिला साम्य म्हणजे यांच्या मार्गात जो मानवी संहार आणि उद्ध्वस्तता पसरते तीच केवळ होय. ज्या दिवशी महमदाने प्रथम सिंधू नदी ओलांडली आणि हिंद भूमीवर स्वारी केली, त्यावेळी ह्या अशा शक्ती एकत्रित होऊन जणू स्वर्ग आणि नरक यांचा मिलाप होऊन त्यांच्या दुर्दमनीय प्रक्षुब्धतेपुढे निस्तब्ध हिंद भूमी चमकून गेली. दिवसामागून दिवस, तपामागून तप, शतकामागून शतके हे भीषण युद्ध चालले होते आणि हिंदुस्थानने अगदी एकाकी असतानाही नैतिक दृष्टीने आणि लष्करी बाण्याने हे युद्ध लढत ठेवले होते. ज्यावेळी अकबर सिंहासनावर बसला आणि दारा सुकोहाचा जन्म झाला, त्यावेळी या लढाईतला नैतिक विजय मिळाला. औरंगजेबाने नैतिक क्षेत्रात झालेली ही पिछेहाट भरून काढण्याचा विश्व प्रयत्न केला, परंतु त्या योगे समरांगणात सुद्धा त्याचा पराभव होण्यास मदत मात्र झाली. शेवटी भाऊने मोगलांच्या साम्राज्य सिंहासनावरच घणाचा घाव घातला व ते शतदीर्ण केले. पानिपताचा दिवस उगवला. हिंदूंनी ती लढाई गमावली, परंतु ते मोठे युद्ध जिंकले. यापुढे कोणाही अफगाणाची दिल्लीमध्ये घुसण्याची छाती झाली नाही. उलट जे विजयी हिंदूंचे निशाण आपल्या मराठ्यांनी अटकेपर्यंत नेले होते ते शीख लोकांनी स्वीकृत केले व सिंधू नदीच्या पार नेऊन काबूल नदीच्या तीरास भिडवले. या सतत चाललेल्या भीषण झगड्यामध्ये आपल्या लोकांना आपण हिंदू आहोत याची प्रखर जाणीव झाली आणि ते सर्व आपल्या इतिहासात पूर्वी कधीही झाले नव्हते इतके एक राष्ट्रीयत्वाच्या बंधनाने बद्ध झाले. हे आपण नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की आतापर्यंतचे सर्व विवेचन आम्ही सामान्यतः हिंदू संचालनाच्या सार्वत्रिक स्वरूपाबद्दल केले. त्यातील कोणत्याही एका विवक्षित तत्वाबद्दल किंवा धार्मिक पंथाबद्दल नव्हे. सनातनी, सतनामी, शीख, आर्य, अनार्य, मराठे, मद्रासी, ब्राह्मण, पंचम या सर्वांनी हिंदू म्हणूनच आपत्ती भोगल्या व हिंदू म्हणूनच विजयाचा वाटा घेतला. येथील शत्रू आणि मित्र दोघांनीही आपल्या भूमीला व आपल्या लोकांना हिंदुस्थान व हिंदू हीच अभिधाने इतर सर्व वर्ज करून कायम करण्याकरता बरोबरीने यत्न केले. आर्यावर्त आणि दक्षिणापथ, जम्बूद्वीप आणि भारतवर्ष या नावांपैकी कोणतेही नाव हिंदुस्थान या नावात जो राजकीय आणि संस्कृती निदर्शक अर्थ भरलेला आहे तो सामावू शकला नाही. सिंधू नदीच्या या बाजूला राहणारे जे लोक या सिंधूपासून त्या सिंधूपर्यंत, सिंधू नदापासून तो समुद्रापर्यंत पसरलेली जी भूमी तिला आपली जन्मभूमी मानित होते ते लोक हिंदुस्थान या एकाच शब्दाने आपला प्रत्यक्ष उल्लेख होतो असे समजत होते. आमच्या शत्रूंनी आमचा हिंदू म्हणूनच द्वेष केला आणि त्या सरशी निरनिराळ्या जनसमूहांचा व
व जातींचा, निरनिराळ्या मतांचा आणि पंथांचा मानव समूह जो अटकपासून कटकपर्यंत पसरला होता, एकदम जणू काय एकच देहधाऱ्याप्रमाणे निवडून पडला. इसवी सन 1300 पासून 1800 पर्यंत थेट काश्मीरपासून तो सिलोनपर्यंत व सिंधूपासून तो बंगालपर्यंत जे अनेक, कधी सारखे तर कधी परस्पर संबंध असे निरनिराळे प्रसंग घडून आले, त्याचे सविस्तर व यथातथ्य विवेचन करून या सर्व अनेकत्वातही मूलभूत एकत्वाचा धागा कसा अनुस्यूत झाला होता, या दृष्टीने हिंदूच्या चळवळीचा इतिहास आजपर्यंत कोणीही लिहिला नाही. असो, जाता जाता उल्लेख केल्या वाचून आम्हास राहावत नाही, कारण या सर्व चळवळींचा हेतू हिंदुस्थानची अब्रू आणि स्वातंत्र्य यांचे रक्षण करणे आणि हिंदुत्वाच्या, केवळ हिंदू धर्माच्या नव्हे तर संस्कृतीचे ऐक्य आणि सार्वजनिक जीवित अखंड कायम ठेवणे हाच होता. आणि हे रक्षण करण्याकरता रणांगणावर शेकडो लढाया लढाव्या लागल्या व अनेक राजकारणाचे डावपेच करावे लागले. हा एक हिंदुत्व शब्द आपल्या सबंध राजकारणाच्या शरीराचा जणू काय पाठीचा कणाच झाला होता. काश्मीरातील ब्राह्मणाचे दुःख पाहून मलबारामधल्या नायर लोकांचे हृदय दुःखित होई. आपल्या भाटांनी हिंदूंच्या पराभवांची शोकगीते गायली. आपल्यातल्या द्रष्ट्यांनी हिंदूंच्या पराक्रमांना स्फूर्त केले. आपल्यातील योद्धे हिंदूंच्या लढाया लढले. आपल्यातील संतांनी हिंदूंच्या प्रयत्नांना आशीर्वाद दिले. आपल्यातील मुत्सद्यांनी हिंदूंचा भविष्यकाळ घडवला आणि आपल्या मातांनी हिंदूंच्या घावावर अश्रू गाळले आणि त्यांच्या विजयाबद्दल हर्ष मानला. या सर्व गोष्टींना आपल्या पूर्वजांच्या ग्रंथातून आधार दाखवून त्या सिद्ध करण्यास एक मोठा ग्रंथ लिहावा लागेल. परंतु तूर्त हातामध्ये ज्या विषयाचे निरूपण घेतले आहे त्यामध्ये हा प्रांत येत नसल्याने हे काम जरी अत्यंत मोहक असले तरी येथे करता येत नाही. आणि म्हणून आपल्या हिंदू जातीच्या अत्यंत प्रमुख अशा अधिकारी पुरुषांच्या लेखणीतून वा वाणीतून अत्यंत स्फूर्तिदायक असे काही थोडेच निवडक उतारे देण्यावर समाधान मानावे लागत आहे. हिंदी भाषेमध्ये आजपर्यंत जे ग्रंथ लिहिले गेले आहेत त्या जुन्या आणि नव्या ग्रंथांपैकी चंद बरदाई या प्रसिद्ध भाट कवीने केलेला पृथ्वीराज रासो हा ग्रंथ आतापर्यंतच्या संशोधनाप्रमाणे अत्यंत जुना व अधिकारयुक्त असा मानला गेला आहे. याच्या आधी झाली अशी फक्त एकच कविता प्रसिद्ध आहे, परंतु सुदैवाची व आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या आपल्या उत्तर हिंदुस्थानी भाषेमधील अगदी पहिल्या रचल्या गेलेल्या कवितेमध्ये हिंदुस्थान हा शब्द देशभक्तीच्या उर्मीने आणि स्वाभिमानी वृत्तीने उपयोगात आणलेला आहे. चंद बरदाईचा पिता जो बेन कवी तो पृथ्वीराजाच्या पित्याला अजमेरच्या राजाला उद्देशून याप्रमाणे म्हणतो: अटल ठाट महिपाट, अटल तारा घडथानम, अटल नगर अजमेर, अटल हिंदव अस्थानम, अटल तेज परताप, अटल लंका गढ़दंडीय, अटल आप चहुआन, अटल भूमि जस मंडीय, संभरी भूप सोमेश नृप, अटल छत्र ओपै सुसर, कविराव वेन आसीम दे, अटल जगा रजय सकर. चंद बरदाई हा हिंदी वाङ्मयातील आदी कवी होय. ज्यावेळी मुसलमान लोकांचा पाय पंजाबमध्ये सुद्धा रुजला नव्हता तेव्हा अत्यंत मानधन वृत्तीच्या राजपूत लोकांना आपल्या शत्रूंनी शोधून काढलेले हीनपणाचे टोपण नाव खाली मान घालून स्वीकृत करण्याचेच व तेच आपले राष्ट्रीय अभिमानाचे निदर्शक मानण्याचे काहीच कारण नव्हते. शहाबुद्दीनचा गर्व दलित करून ज्यावेळी त्याला हिंदूंनी कसे कैद केले व पुन्हा मी हिंदू भूमीकडे डोळा वर करून बघणार नाही अशी शरण चिठ्ठी त्याने दिल्यावर उदार हृदयी पृथ्वीराजाने त्याला मुक्त करून कसे परत जाऊ दिले याचे वर्णन करताना चंदभाट म्हणतो: किय सलाम नितबार जाहु अपन्ने सुथानः, मति हिंदू पर साहि सज्ज आओ स्वस्थानः. परंतु शहाबुद्दीन हा काही हिंदूंचे हे औदार्य स्मरणारा इसम नव्हता. पुन्हा पुन्हा त्याने मागचे उपकार विसरून जाऊन एखाद्या सर्पासारखा आपला फणा उभारावा व पुन्हा पुन्हा भयंकर समरकंदन सुरू व्हावे व त्यामुळे त्या स्वर्गीय विघ्न संतोषाच्या नारदाच्या आनंदास पारावार उरू नये. जब हिंदू दल जोर हुआ छुट्टी मीर घर भ्रम, असमय अरबस्तान चला करने उब्द साक्रम, जूरे हिंदू मीर बहे खग्ग तारम,
मुखे मरमारम बहे सूर सारम, हिंदू म्लेच्छ अधाई धाईन, नच नारद युद्ध चायन. परंतु हिंदूंना नेस्तनाबूत करण्याचे शहाबुद्दीनाने जरी भगीरथ प्रयत्न केले तरी शहाबुद्दीनाचा अखेर पराजय झाला व शहाबुद्दीनाला पज्जून रायाने पुनरपी कैद केले. ही विजयानंदाची वार्ता ऐकून दिल्ली नगर आनंदाने बेहोश होऊन गेले. दिल्लीच्या नागरिकांनी दिल्लीश्वर पृथ्वीराज यांचे अभिनंदन केले. आज भाग चहुआन घर, आज भाग हिंदवान, इन जीवित दिल्लीश्वर गंजन सक्कै आन. आजपर्यंत ज्याने अनेक वचनभंग केले होते त्याच शहाबुद्दीनाने पुन्हा एकदा गंभीरपणाने वचने दिली व पुन्हा आपली सुटका करून घेतली आणि पुन्हा एकदा व यावेळी शेवटच्या वेळेला त्याने हिंदुस्थानवर स्वारी केली आणि एका दुष्ट धडकीसरशी थेट दिल्लीच्या वेशीपर्यंत तो येऊन धडकला. हिंदपती पृथ्वीराजाने घाईघाईने आपले लढाईचे सल्लागार मंडळ बोलावले. शहाबुद्दीनाने उन्मत्तपणाने लढाईचे आव्हान केले. ते ऐकून सर्व रावळ व सामंत हे क्रुद्ध होऊन गेले. त्यावेळी चामुंडराय याने मुसलमान दूताला निरोप सांगितला की तुझ्या शहाला त्याने मागे येथील जी पदधूली चाटली होती तिची आठवण दे व सांग की निर्लज्ज म्लेंच लजे नाही हम हिंदू लजवान. शेवटचा तो घोर दिवस जवळ येऊन ठेपला व दोन्हीही पक्षाला हे कळून चुकले की आताचा प्रसंग निकराचा आहे. चंद बरदाईने ज्यावेळी हम्मीर फितूर झाला त्याच दिवशी कुलस्वामिनी दुर्गा देवीला याप्रमाणे अत्यंत सद्गद अंतःकरणाने व देशभक्तीच्या उर्मीने करुण प्रार्थना केली. द्रग्गे हिंदू राजान बंदीन आयम, जपै जाप जाल धरम तू सहाय्यम, नमस्ते नमस्ते ई जालम धरानी, सुरम आसुरम नाग पूजा प्रमाणी. या महासमराचे भयंकर वृत्त निवेदन करून अखेर पृथ्वीराजाने कशा चातुर्याच्या कटाने शहाबुद्दीनाला ठार केले याचे रसभरीत वर्णन देऊन स्वातंत्र्य रक्षणार्थ पतन पावलेल्या हिंदूंच्या या सम्राटाला अशा शब्दात करुणामय वंदन करून कवीने आपले काव्य पूर्ण केलेले आहे. धनी हिंदू पृथ्वीराज जिने रजवट्ट उजार्य, धनी हिंदू पृथ्वीराज बोल कलिमज्ज उगार्य, धनी हिंदू पृथ्वीराज जेन सुविहान संध्यो, बार बारह ग्रहिमुखी अंतकाल सरबंध्यो. रासो या सर्व ग्रंथामध्ये हे एक ध्यानात ठेवण्यासारखे आहे की जरी भारत या शब्दाचा उपयोग महाभारत या अर्थी केला तरी भारतवर्ष या अर्थी क्वचितच केला आहे. जी ही गोष्ट आपल्या उत्तर हिंदुस्थानातील प्राचीनतम हिंदी ग्रंथात सापडते तीच गोष्ट अगदी थेट हिंदू लोकांच्या पुनरुत्थानाच्या काळात व हिंदू मुक्ततेच्या समरयुद्धातही दिसून येते. या पुनरुत्थानाच्या कालांचा मुख्य आचार्य, उपदेशक व तत्ववेत्ता जो रामदास याने आपल्या एका भविष्यदर्शी व गूढ काव्य वचनामध्ये त्यांना पडलेल्या एका स्वप्नासंबंधी उल्लेख केला आहे व विजयभराने परंतु कृतज्ञता बुद्धीने हे पडलेले स्वप्न बहुतांशी प्रचितीला आल्याचे नमूद करून ठेवलेले आहे. स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होतसे, हिंडता फिरता गेलो आनंद वनभुवनी. बुडाले सर्व ही पापी हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला आनंद वनभुवनी. कल्पांत मांडिला मोठा म्लेंछ दैत्य बुडवाया, कै पक्ष घेतला देवी आनंद वनभुवनी. येथून वाढला धर्म राजधर्मा समागमे, संतोष मांडिला मोठा आनंद वनभुवनी. बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार जाहला, मोडिली मांडिली छत्रे आनंद वनभुवनी. बोलणे वावगे होते चालणे पाहिजे बरे, पुढे घडेल ते खरे आनंद वनभुवनी. उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, जप तप अनुष्ठाने आनंद वनभुवनी. स्मरले लिहिले आहे बोलता चालता हरी, राम करता राम भोगता आनंद वनभुवनी. भूषण या नावाचा सर्व राष्ट्रीय भाटामध्ये अग्रेसर असलेला असा एक भाट होता. ज्यावेळी हिंदूंच्या पुनरुत्थानाप्रित्यर्थ जिकडे तिकडे समर चालले होते त्यावेळी हा भाट सर्व देशभर जेथे जेथे हिंदुत्वाकरता झगडा चाललेला होता तेथे तेथे जाऊन प्रत्येक हिंदवानाला या झगड्याकरता उद्युक्त व उत्थित करीत होता.
त्याने औरंगजेबाला याप्रमाणे आव्हान केले, लाज धरऊ शिवजी से लरऊ सब सय्यद शेख पठान पठाय के, भूषण ह्या गढ़कोटन हारे उहा तुग क्यों मठ तोरे रिसाय के, हिंदुन के पति सोन विसात 57 हिंदू गरीबन पाय के, लीजई कलंकन दिल्ली के बालम आलम आलम गीर कहाय के. पुन्हा दुसऱ्या एका ठिकाणी भूषण म्हणतो, जगत में जीते महावीर महाराजन ते, महारीज 52 हूँ पातशाह लेवाने, पातशाह 52 दिल्ली के बादशाह दिल्लीपति, पातशाह जीसो हिंदुपति सेवाने, दाढ़ी के रखैयन की दढ़ी सी रहती छाती, वाढ़ी जस मर्याद हद हिंदुवाने की, कढ़ी गई रैति के मन की कसट मिट गई, ठसक तमाम तुर्काने की. भूषण भनत दिल्लीपति दिल धक धका सुनी सुनी, धाक शिवराज मर्दाने की, मोठी भई चंडी बिन चोटी के चबाय शीस, खोटी भई संपत्ति चकता के घराने की. शिवाजीने जी जी महत्कृत्ये केली त्याबद्दल भूषण कवी म्हणतो, राखी हिंदुवानी हिंदुवान के तिलक राख्यो, स्मृति और पुराण राख्यो वेद विधि सुनिमय, राखी रजपूती राजधानी राखी राजन की, धरा में धर्म राख्यो राख्यो गुण गुणी में, भूषण सुख विजीती हद मरहट्टन की, देश देश करिती बखानी तव सुनी मैं, साही के सुपूत शिवराज समशेर तेरी, दिल्ली दल दाबिके दिवाल राखी दुनिमय. शिवाजी व त्याच्या वेळच्या देशवीरांनी जी अचाट कामगिरी केली ती अशा दृष्टीने अखिल हिंदुस्थानामध्ये सर्व लोक पाहत होते. भूषण हा जरी स्वतः मराठा नव्हता तरी शिवाजी महाराजांपासून तो बाजीरावापर्यंत प्रत्येक विजयी वीराची स्वारी जणू काय आपली स्वतःचीच स्वारी आहे अशा भावनेने सर्वांना त्याबद्दल अभिमान वाटत असे. भूषण हा हिंदूतला हिंदू होता व त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हिंदू जातीच्या पुनरुत्थानाच्या चळवळीला तो आपल्या हृदयोद्दीपक काव्यांनी सारखे प्रोत्साहन देत होता व आपल्यातील अग्रेसर नेत्यांच्या मनावर ह्या चळवळींचे महत्त्व बिंबवित होता. बुंदेलखंडचा प्रतापी छत्रसाल हा भूषण कवीचा दुसरा एक आवडता काव्यनायक होता. हवर हरट्ट साजी गैवर गरट्ट समपैदर थट्ट फौज तुर्कान की, भूषण भनत राय चंपति को छत्रसाल रोप्यो रनख्याल भैके ढाल हिंदवाने की. आणि छत्रसालची ही केलेली स्तुती अन्यथा नव्हती. छत्रसाल हा खरोखरीच शिवाजी राजसिंह गुरु गोविंद सिंह यांच्याप्रमाणेच ढाल हिंदवाने की होता. भूषण कवी छत्रसालाकडे तो हिंदुत्वाचा एक पाठीराखा होता याच दृष्टीने पाहत होता. हिंदू तुरक दीन द्वै गाये, तीन सौ बैर सदा चली आए, लेख्यो सूर असुर नको जैसो, के हरि करिन बखानो तैसो, जब ते शहा तख्त पर बैठे, तब तई हिंदुन सौ उर डाठे, सहगे कर तीर थनी लगाए, वेद देवाल निदर ढहाए, सब रजपूत सीर नित नावे, एड करे नित पैदल धावे, एड एक शिवराज निबाही, करई आपके चित्त की चाही, 8 पात साही झुक झोरे, सुबनी बांधी डांडले छोरे. छत्रसालाची व शिवाजी महाराजांची जी ऐतिहासिक भेट झाली त्या योगे छत्रसालाचा उत्साह शतगुणित झाला. तुम छत्री सिरताज, जीत आपनी भूमिकौ, करौ देश को राज. यानंतर त्याने सुजान सिंह या बुंदेलखंडातील प्रबल रजपूत सरदाराची गाठ घेतली. त्यांच्या संभाषणामध्ये सुजान सिंह याने त्यावेळच्या राजकीय परिस्थितीचे मोठे हृदयवेधक वर्णन केले आहे. पातशाह लागे करन हिंदू धर्म कौनासू, सुधिकरी चंपत राय की लई बुंदेला सासू, जबतई चंपति करयो पयानौ, तबतई परयो हीन हिंदवानौ, लग्यो होग तुर कज को जोरा, को राखे हिंदुन को तोरा, अब जो तुम कटि कसौ कृपानी, तौ फिरी चढ़े हिंदू मुख पानी. याप्रमाणे वर्णन करून त्या वृद्ध राजा सुजान सिंहाने आपली तलवार व आपले हृदय छत्रसालाला अर्पण केले आणि त्याला व त्याच्या महत् कार्याला अंतःकरणपूर्वक आशीर्वाद दिले. यह कही प्रीति हिये उमगाई, दिये पान किरवान बधाई, यह कही प्रीति हिये उमगाई, दिये पान किरवान बधाई, दो हाथ माथ पर राखे, पूरन करौ काज अबिलाखे,
हिंदू धर्म जग जाई चलावो, दौरी दिलीदल हलनी हलावो. शीख लोकांचा महान गुरु तेग बहादूर यांनी पंजाबमध्ये केवळ या हिंदू मोचनाच्या आंदोलनाला उत्तेजित केले एवढेच नव्हे, तर त्याकरता आपले प्राणही अर्पण केले. आणि असेही सांगतात की ज्यावेळी काश्मीरमधील ब्राह्मण लोकांवर जुलूम होऊ लागला आणि त्यांच्यावर मुसलमान व्हा नाहीतर मरा असा प्रसंग आला, त्यावेळी त्यांनी तेग बहादुराजवळ याचना केली. तेव्हा त्यांनी सांगितले की तुम सुनो दिजेसू ढिग तुर्केसू, अबैसू अबैसू इमगावो, इक पीर हमारा हिंदू भारा भाईचारा लख पावो. है तेग बहादुर जगत उजागर, ता आगर तुर्क करो, तिस पाछे तबही हम फिर सबही बन है तुरक भरो. आणि ज्यावेळी त्याला आपल्या जातीच्या व धर्माच्या शत्रूंनी आव्हान केले, त्यावेळी त्याने धीटपणे सांगितले की तिनते सुनश्री तेग बहादुर, धर्म निवाहन विषय बहादुर, उत्तर भनयो धर्म हम हिंदू, अति प्रियको किम करे निकंदू. याचा त्रिभुवन विख्यात पुत्र गुरु गोविंद सिंग हा एक समयावच्छेदे करून कवी, तत्ववेत्ता व आपल्या हिंदू जातीचा व हिंदू संस्कृतीचा संरक्षक योद्धा होता. एकाच अंतस्फूर्तीच्या क्षणात तो गरजून उठला की सकल जगत में खालसा पंथ गाजे, जगे धर्म हिंदू सकल भंड भाजे. शिवछत्रपतींचे चरित्र या जुन्या पुस्तकात शिवचरित्रकार म्हणतात, शिवाजीच्या मनात आले जे आपण हिंदू सर्व दक्षिण देश यवनांनी पादाक्रांत केला, क्षेत्रास पीडा केली, हिंदू धर्म बुडवला, प्राणही देऊन धर्म रक्षू, आपले पराक्रमे नवीन दौलत संपादू, ते अन्न भक्षू. परंतु धोरणी आणि विश्वासपात्र दादाजीने त्यास सल्ला दिला, आपण म्हणता ते कार्य चांगले खरे, पण याचा शेवट लागणे परम दुष्कर. यास मातब्बर स्थळे असावी, हिंदू राजे व हिंदू फौजा जागजागी सहाय्यकर्त्या असाव्या, ईश्वराचे अनुकूल्य व सिद्ध पुरुषांचा आशीर्वाद असता अशा गोष्टी घडतात. आणि तरीही दादाजीने या सर्व आंदोलनाची सूत्रचालना केली. इसवी सन 1646 मध्ये आपल्या एका तरुण सहकारी देशभक्ताला तरुण शिवाजी लिहितो, शहास तुम्ही आपली बेमानगिरी करीत नाही, आदि कुलदेव स्वयंभू त्यांनी आम्हास यश दिले व पुढे तो मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरवणार आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. श्री राजवाडे यांच्याजवळ या पत्राची मूळ प्रत आहे व त्यावरून जणू काय 17व्या व 18व्या शतकातील हिंदूंच्या पुनरुज्जीवनाच्या आंदोलनाचे सर्व सारच कळून येते. हे आंदोलन काही उपाध्यायांनीच केलेले नव्हते. हे आंदोलन हिंदवी स्वराज्य, हिंदूंचे साम्राज्य यांचे होते. याच ध्येयाने शिवाजी ज्यावेळी केवळ बालवयाचा होता त्यावेळीच त्याच्या कल्पनेला चेतवले व त्याच्या हातून महत्कृत्ये करवली. प्रत्यक्ष शिवाजीच्या तोंडूनच हे आपणास कळते. परंतु जेव्हा एक रजपूत सरदार जयसिंगच शिवाजीला जिंकण्याचा विडा उचलून आला, त्यावेळी साहजिकच शिवाजीची प्रतिरोधक शक्ती परान्मुख बनली. पूर्वीची हिंदुत्वाची संरक्षक ढाल असलेले रजपूतच ज्या वेळेला त्यांच्या सधर्मीय बंधूंचे रक्त आपल्या रक्ताबरोबरच सांडण्यास तयार झाले, तेव्हा व हे सर्व कशा करता तर मुसलमानांनी सुखाने राज्य करावे हा देखावा नितांत निरुत्साह करणारा होता. शिवाजी जयसिंगाला म्हणतो, तुम्हास जे किल्ले पाहिजे ते मी देतो, निशाण चढवतो, पण मुसलमानास यश न देणे. मी हिंदू, आपण रजपूत तेव्हा हिंदूच, राज्य मूळचे हिंदूंचे. हिंदू धर्मरक्षकापुढे मी डोके शतदा नमवीन, पण हिंदू धर्माची मानहानी होईल असे कधीही घडणार नाही. जयसिंगाचे हृदय शिवाजीचे हे शब्द ऐकून निसंशय हल्ले व त्याने उत्तर केले, औरंगजेब बादशहा पृथ्वीपती, त्याशी तुम्ही सख्य करावे. शत्रुत्वाने राहून या काळी परिणाम लागणार नाही. आम्ही हिंदू जयपूरचे राजे, तुम्ही हिंदूच, तुम्ही हिंदू धर्म स्थापन करता, यास्तव आम्ही तुम्हास अनुकूल आहो. शिवाजीच्या आधिपत्याखाली हिंदू सत्तेचा उदय झाला हे पाहून सर्व हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदू हृदयास जणू काय विजेचे धक्के बसले. शतकोशतकीच्या जुलमाने त्रस्त झालेल्यांना तो प्रत्यक्ष अवतारच, उद्धारकच वाटला. सावनूर जिल्ह्यातील मुसलमानाच्या जोखडाखाली वाकून गेलेले लोक शिवाजीची याप्रमाणे करुणा भागतात.
हा युसूफ फार स्वस्त आहे. बायका पोरास उपद्रव देणे, जुलूम, गोवधादी निंद्य कर्मे, आम्ही त्याचे हाताखाली वागण्यास कंटाळलो. तुम्ही हिंदू धर्माचे संस्थापक, म्लेच्छांचे नाशक म्हणून तुम्हाकडे आलो. तुम्हाकडे आम्ही आलो म्हणून आमचे द्वारात चौकी बसली आहे. अन्न पाण्या वाचून जीव येण्यास उद्युक्त झाले आहेत, तरी रात्रीचा दिवस करून येणे. आपला भाऊ व्यंकोजी याला तंजावरची जहागीर परत देताना शिवाजींनी जी अट घातली ती अशी होती की मुसलमानी सत्तेचे स्वामित्व त्यांनी मानू नये. शिवाजीने त्याला लिहिले, दुष्ट हिंदू विद्वेषी यास आपले राज्यात ठेवू नये. स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये संताजी घोरपडे व त्याचे बंधू यांनी जी राष्ट्रीय कामगिरी केली त्याच्याबद्दल त्यांचा गौरव करण्याकरता राजाराम महाराजांनी बहिर्जी याला अत्यंत उच्च दर्जाची व अभिमानास्पद असलेली हिंदूराव अशी पदवी समर्पण केली. जेव्हा जिंजीच्या वेढ्यामध्ये मराठे सैन्य रेटले जाऊ लागले त्यावेळी त्या वेढ्यातून निसटून जाण्याकरता मोगल सेनापतीच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठे सैनिकांची मने वळवण्याचा एक प्रयत्न करण्यात आला. नागोजी राजे यांच्याकडे संधान केले, तुम्ही आम्ही एक झाल्यास ही फौज मोडून हिंदू धर्म जतन करू, त्या पक्षी तुम्ही फुटून आम्हाकडे यावे. तेव्हा नागोजी राजे मुसलमानी नोकरी सोडून मोर्चे उठवून शहरात 5,000 फौजे निशी गेले. शिर्के हे मोगलांचे ताबेदार बनले, कारण त्यांचे संभाजीने शिरकाण केले. तेव्हा खंडोबल्लाळ म्हणाले, तुमचे शिरकाण केले तसेच आमचेही 3 पुरुष हत्तीपायी मारवले, परंतु हिंदूच्या दौलती करता आम्ही झटत आहोत, तुम्ही तो भागी आहात. तेव्हा शिर्के पण कारस्थानात आले व मराठ्यास मिळून जिंजीहून राजाराम शत्रूच्या वेढ्यास तोडून सुटून गेले. शाहू महाराज हे एकदा सवाई जयसिंगाबरोबर हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मी काय केले व तू काय केलेस अशा तऱ्हेचा वादविवाद करीत होते. बाजीराव व नानासाहेबांच्या वेळीही ह्याच स्फूर्तीने त्यावेळच्या पिढ्या उद्युक्त झाल्या होत्या. एक इतिहासकार म्हणतो, पुष्कळांनी बाजीरावाच्याच उद्योगाचे अनुकरण व परिपोष केलेला दिसतो. ब्रह्मेंद्र स्वामी, गोविंद दीक्षित वगैरे वगैरे देशभर यात्रा करून अनुभव घेतलेल्या साधू पुरुषांच्या ठिकाणी वरील हिंदू पदपादशाहीची भावना स्फुरण पावत होती व ते आपल्या सर्व शिष्य वर्गास याच भावनेने उपदेशित होते. बाजीराव स्वतः म्हणतात, अरे बघता काय, चला जोराने चाल करून, हिंदू पदपादशाहीस आता उशीर काय. त्यावेळच्या बुद्धिमान लोकांमध्ये ब्रह्मेंद्र स्वामी हे केंद्रस्थानी होते, परंतु हिंदू धर्माचा उच्छेद ज्या राज्यात होतो त्यास भेटणे स्वामीस योग्य वाटले नाही. हिंदूंच्या साम्राज्यात देवा ब्राह्मणांचा छळ होणे ही गोष्ट लज्जास्पद आहे, ही गोष्ट त्याने शाहूच्या मनात भरवून दिली. मथुराबाई स्वामीस लिहिते, शंकराजी मोहिते, गणोजी शिंदे, खंडोजी नाळकर, रामाजी खराडे, कृष्णाजी मोड इत्यादी मातब्बर सरदारांनी राज्य रक्षण करून श्यामलांचा मोड केला व कोकणात हिंदू धर्म राखला. मथुराबाई आंग्रे या शूरबाईने त्यावेळी लिहिलेली पत्रे ही सर्व स्वदेशाभिमानाच्या उत्कटतेने व जोमाने ओतप्रोत भरलेली आहेत आणि ज्यांना ज्यांना म्हणून ह्या हिंदूंच्या पुनरुत्थानाच्या चळवळीचे मर्म जाणण्याची इच्छा आहे त्यांनी ही सर्व पत्रे एकदा अवश्य वाचावी. युरोपमध्ये जी धार्मिक चौकटीची कोर्टे उघडली होती त्याची हिंदुस्थानामधील नक्कल म्हणजे पोर्तुगीज लोकांनी गोमांतकामध्ये दाखवलेले धर्मवेड होय. एकदा त्यांनी हिंदूंना सर्व धार्मिक नित्य नैमित्तिक आचार आचरण्याची बंदी केली तेव्हा लोकहितदक्ष अंताजी रघुनाथ याने हा हुकूम धाब्यावर बसवला व इतर हिंदूंनाही तसे करण्यास प्रोत्साहन दिले. परंतु त्याला हे पक्के माहीत होते की नेभळ्या शांततेचा प्रतिकार म्हणजे नेभळेपणाचेच दुःख सोसणे होय. त्यावेळी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये यशस्वी व्हावयास एखाद्या बाजीरावाच्या अथवा एखाद्या चिमणाजीच्या प्रखर तरवारीच्या सहाय्याची आवश्यकता होती. पोर्तुगीजांच्या हिंदी वसाहतीमध्ये क्रांती घडवून आणणारा हाच अंताजी होय. त्याने बाजीरावाच्या बाजूला सर्व पुढाऱ्यांची सहानुभूती मिळवली व त्यानेच मुख्यतः ज्या मराठ्याच्या मोहिमेने बहुतेक मराठा मुलूक पोर्तुगीजांच्या सत्तेतून सोडवला ती चिमाजी अप्पाची मोहीम घडवून आणली. परंतु याच अवकाशात व वसई पडण्याच्या पूर्वी नादिर शहाने हिंदुस्थानवर स्वारी केली
व दिल्ली त्याच्या हातात पडली. मराठ्यांचे दूत बाजीरावास लिहितात, तहमास्प कोली खान काही देव नाही, जो पृथ्वी कापून काढील. जबरदस्ताशी सुलूक करील, म्हणून मातब्बर फौजेनिशी यावे. आधी जबरदस्ती मग सुलूक. आता सारे रजपूत व स्वामी अर्थात बाजीराव एक झालिया, निकाल पडेल. समजतास बुंदेल वगैरे एक जागा करून मोठा भाव दाखवला पाहिजे. नादिरशहा माघारा जात नाही. हिंदू राज्यावरील निघेल. रायांचे मनी राणाजीस तख्तावर बसवावे असे आहे. हिंदू राजे सवाई आदी करून स्वामीचे स्वारीची मार्ग प्रतीक्षा करतात. स्वामीचे पुष्टीबल होताच जाट वगैरे फौज दिल्लीवरी पाठवून सवाईजी आपण दिल्लीस जाणार. परंतु वसई अजून पडली नव्हती व म्हणून बाजीरावाला वेळेवर तिकडे जाता आले नाही. त्याच्या ह्या अडचणीमुळे तो अगदी चिडून गेला होता. तो लिहितो, हिंदू लोकांस संकट थोर प्राप्त झाले आहे. अद्याप वसई आली नाही. ऐशास तमाम मराठी फौज एक होऊन चमेली पार व्हावे. त्या नादिरास अलीकडे येऊ देऊ नये असा विचार आहे. परंतु त्यांचे दुर्दांत धैर्य या सर्व अडचणींना पायाखाली तुडवून अखेर अढळ राहिले. लगेच तो लिहितो, आपली घरगुती भांडणे, रघुजीचे पारिपत्य वगैरे बाजूला ठेवली पाहिजेत. आता सर्व हिंदुस्थानास एक शत्रू उत्पन्न झाला आहे. मी तर सर्व नर्मदा उतरून सर्व मराठी सैन्य चमळेपर्यंत पसरून देणार. मग पाहू द्या नादिरशहा कसा खाली येतो तो. हिंदूंच्या पुनरुत्थानाच्या आंदोलनाचे जे जे पुढारी झाले त्यात सवाई जयसिंग हा इतर पुढाऱ्यांप्रमाणेच हिंदुत्वाचा एक कट्टा अभिमानी पुढारी होता. शिवाजीच्या सर्व अनुयायांच्या अनेक पिढ्यांचे जे मुख्य ध्येय हिंदू पदपादशाही ती सर्व हिंदुस्थानभर करण्याच्या कार्याला बाजीरावाची माळव्यावरची स्वारी ही एक पुढची पायरी होती. व ही स्वारी हिंदूंच्या मोचनाकरिता माळव्यात करावी अशी विनंती बाजीरावाला करण्यास तेथल्या पददलित झालेल्या हिंदूस सवाई जयसिंगानेच प्रेरणा केली. आपल्या एका पत्रात हा सुविद्य व देशभक्त रजपूत राजा लिहितो, सिद्धिश्री नंदलालजी प्रधान व भाईजी ठाकुर संस्थान इंदौर अमरगढ़सु महाराजाधिराज श्री सवाई जयसिंह जी कृत प्रणाम बंचजो. सो आपको लिखते हैं कि बादशाह ने चढ़ाई की है तो कुछ चिंता नहीं, श्री परमात्मा पार लगावेगा. बाजीराव पेशवे से हमने आपके निस्बत कोल वचन कर लिया है. हजार शाबाश है, आपन सब मालवे सरदार एक रह के हिंदू धर्म का कल्याण होना और मालवे में हिंदू धर्म की वृद्धि होना. इस बात विचार कर मालवे में से मुसलमानों को नौमेद किए और हिंदू धर्म कायम रखा. हिंदूंच्या मोचनाची व हिंदू पदपादशाहीच्या स्थापनेची ही जी प्रचंड चळवळ झाली तिने मनुष्यांचा एक मोठा नेता निर्माण केला. तो म्हणजे बाजीरावाचा विख्यात पुत्र नानासाहेब होय. नानासाहेब जेथे जेथे दृष्टीस पडतात तेथे तेथे ते हिंदुत्वाचे रक्षक म्हणूनच दृष्टीस पडतात. ताराबाईला ते लिहितात, मोगल केवळ हिंदू राज्याचे शत्रू, त्यास देखील अनुसंधाने होत असता सेवकच वाकडे वर्ततात हा दोष. पानिपतच्या समरभूमीवर जरी पुष्कळ नाश झाला तरी सर्वनाश काही झाला नाही. कारण त्या युद्धातून 2 माणसे जगली व त्यांनी हिंदू सत्तेचा पडता ध्वज सावरून धरला, नाना फडणवीस व महादजी शिंदे. हिंदू सत्तेची बुद्धी, तिची तलवार, तिची ढाल यांनी जवळजवळ 25 वर्षे चिंतन केले, संचालनाचे काम केले, युद्धे केली आणि हे सर्व पानिपतचा घोर पराभव झाला असतानाही किंवा झाला म्हणूनच. कारण यांना आजपर्यंत झालेल्या सर्व आघातापेक्षा हा आघात प्रचंड होता आणि हे सर्व सोसूनही अखेर हिंदुस्थानचे खरे राजेपद संपादन करण्यात त्यांनी यश मिळवले. त्यावेळी घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदूंच्या यशश्चंद्राची कला उत्तरोत्तर अखंड वर्धमान होत आहे याची जाणीव प्रत्येक राष्ट्रीय प्रवृत्तीच्या हिंदू मनाला किती पूर्णपणे झाली होती व आपल्या हिंदुत्वाबद्दल व जे आता निस्संदेह प्रस्थापित झाले होते त्या हिंदू साम्राज्याबद्दल ते किती उत्कटत्वाने अभिमान बाळगीत होते हे त्यावेळच्या कुशाग्र व मुत्सद्दी लोकांच्या लेखनावरून उत्तम रीतीने ध्यानी येईल. गोविंदराव काळे हे प्रख्यात वकील पेशव्यांच्या वतीने निजामच्या दरबारी होते.
महाराष्ट्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ज्या बातमीने सर्वांची हृदये आनंदाने उचंबळून गेली होती, ती नाना आणि महादजी यांच्या समेटाची बातमी ऐकून गोविंदराव काळे यांनी अशा प्रकारचे पत्र नाना फडणवीसास लिहिले. पत्र पाहताच रोमांच उभे राहिले, अति संतोष जाहला. विस्तार पत्री किती लिहू, ग्रंथचे ग्रंथ मनात आले. अटक नदीचे अलीकडे दक्षिण समुद्रा पावेतो, हिंदूंचे स्थान तुर्कस्थान नव्हे, हे आपली सीमा पांडवांपासून विक्रमाजिता पावेतो यांनी राखून उपभोग घेतला. त्यामागे राज्यकर्ते नादान निघाले, यवनांचे प्राबल्य झाले. चकत्यांनी अर्थात बाबरच्या वंशजांनी हस्तनापूरचे राज्य घेतले. शेवटी आलमगिराचे कारकिर्दीत यज्ञोपवितात 3.5 रुपये जेजया बसून ओले अन्न विकत घ्यावे अशी नौबत गुजरली. त्या दिवसात कैलासवासी शिवाजी महाराज शककर्ते व धर्म राखते निघाले. त्यांनी किंचित कोण्यात धर्मरक्षण केले. पुढे कैलासवासी नानासाहेब व भाऊसाहेब प्रचंड प्रताप सूर्य असे झाले की असे कधी झाले नाहीत. हल्ली श्रीमंताचे पुण्य प्रतापे करून व राजेश्री पाटील बुवांच्या बुद्धीच्या व तलवारीच्या पराक्रमे करून सर्व घरास आले. परंतु झाले कसे? प्राप्त झाले तेणे करून सुलभता वाटली. अगर मुसलमान कोणी असते तरी मोठे मोठे तवारीख नामे झाले असते. यवनांच्या जातीत इतकी गोष्ट चांगली झाल्यास गगनाबरोबर करून शोभवावी. आमचे हिंदूत गगना इतकी झाली असता उच्चार न करावा, हे चाल आहे. अलभ्य गोष्ट घडल्या. यवनांच्या मनात की काफरशाही झाली असे बोलतात. लेकिन ज्यांनी ज्यांनी हिंदुस्थानात शिरे उचलली त्याची पाटील बाबांनी फोडली. न लाभल्या त्या गोष्टी लाभल्या. त्यांचा बंदोबस्त शककर्त्याप्रमाणे होऊन उपभोग घ्यावे पुढेच आहे. कोठे पुण्याईत उणे पडेल आणि काय दृष्ट लागेल न कळे. झाल्या गोष्टी यात केवळ मुलूक राज्यप्राप्ती इतकेच नाही, तरी वेदशास्त्र रक्षण, गो ब्राह्मण प्रतिपालन, सार्वभौमत्व हाती लागणे, कीर्ती यश यांचे नगारे वाजणे इतक्या गोष्टी आहेत. हे किमया सांभाळणे हक्क आपला व पाटील बाबांचा. त्यात व्यत्यास पडला की दोस्त दुश्मन मजबूत, संशय दूर झाला, अति चांगले. दुश्मन उषा पायथ्याशी लागून आहेत, चैन नव्हते. आपण लिहिल्यावरून मन स्वस्थ झाले. हे एकच पत्र इतक्या सहज आणि इतक्या सौलभ्याने लिहिलेले आहे की हे एकच पत्र आपल्या सर्व इतिहासाचे इंगित इतक्या स्पष्टपणाने देत आहे की थिल्लरपणाने लिहिलेले ग्रंथचे ग्रंथ यापेक्षा अधिक समज करून देऊ शकणार नाहीत. हिंदू आणि हिंदुस्थान यांच्या उत्पत्तीबद्दल स्वयंस्फूर्तीने त्यामध्ये अचूक उल्लेख केला आहे. आपल्या अगदी शेवटल्या पिढीपर्यंत आपले पूर्वज किती पूर्णपणाने या संज्ञांना सादर मान देत होते व तद्रूप झाले होते, याचे इतके वक्तृत्वपूर्ण निदर्शन या पत्रात झाले आहे की यापुढे अधिक उतारे देणे हे अगदी अनावश्यक आहे.